डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। जिच्या डोळ्यातून मायेचे आणि आनंदाचे अश्रू वाहतात ते म्हणजे आईचे हृदय, आणि ज्याच्या डोळ्यात संयम आणि जिद्द असते ते म्हणजे वडील। खरं तर या दोन गोष्टींची व्याख्या करणं खूप कठीण आहे। कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा आईकडे जीव असतो, मात्र त्या जीवामध्ये वडिलांच्या प्रेमाचं बीज असतं। वडील ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे, जो आई ह्या शब्दा इतकाच गहन आहे। आयुष्यात आईप्रमाणे वडिलांना तितकंच महत्त्व आहे। जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणारे वडील हे आई इतकेच दैवत आहे। स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांची हौस भागवणारे वडील असतात, तर मुलांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारेही वडील असतात। कोणतीही परिस्थिती किंवा संकटातून घराला सावरणारे वडीलच असतात। असा वडिलांचा महिमा हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांनी कैलासवासी बाळासाहेब रहाणे यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम प्रसंगी वर्णन केला। संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील रहाणे मळ्यातील कैलासवासी बाळासाहेब निवृत्ती रहाणे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम मंगळवारी 30 जुलैला पार पडला। या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे, अशोक सातपुते, भगवान आहिरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचं हरिकीर्तन झालं, तर मुलगा राहुल रहाणे यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले। कीर्तनात बसलेल्या ज्या सासूला वाटतं सून सेवाच करत नाही, येऊ दे ना एखादं सण, आता पुढे एखादं सण येईल, रक्षाबंधन सारखा कोणताही सण येईल, त्या सणाला जेवढ्या सासवा कीर्तनाला बसले तुम्ही एवढं करून बघा, तुमच्या सुनेत जर परिवर्तन झालं नाही वागण्यात, आपलं नाव बदलून ठेवा। लोकांना सांगत बसू नका सुनबाई सेवा करत नाही, सुनबाई सेवा करत नाही। ज्या वेळेला एखादा सण येईल त्या सणाला, रक्षाबंधनला तुम्ही सकाळी लवकर उठा, सुंदर स्वयंपाक बनवा, तुम्ही बनवा, तिला म्हणा आज तू घरातली सगळी कामं कर, स्वयंपाक मी बनवते, तुम्ही बनवा। कुठलाही स्वयंपाक बनवू नका, पुरणपोळी बनवा, सोबत तुपाची वाटी ठेवा, काय असतील ते पदार्थ ठेवा। तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही हे सहजासहजी, पण एवढं करून बघा। आपल्या वागण्यानं आपल्या खाली आलेल्या थोड्याशा उंची सोडून खाली आलून वागायला लागलो, खाली येऊन हेकेकोरपणा सोडला की घरातली सगळी नाती सुरळीत चालतात। तुम्ही स्वयंपाक बनवा, पुरणपोळीचा, तुपाची वाटी ठेवा, काय असतील नसतील ते पदार्थ ठेवा। जेव्हा एक सासू म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचं, तुम्ही तुमच्या मालकाचं पुरणपोळीनं सजवलेलं ताट बनवाल, माझी प्रार्थना आहे तुम्हाला कितीही लाज वाटली, किती कमीपणा वाटला तरी एकदा तुमच्या सुनेचं ताट बनवा आणि तिला म्हणा, बाई रोज आम्हाला जीव घालते, एक दिवस खा गरम गरम पुरणाची पोळी, माझ्या हातची कशी झाली सांग मला, ठेवा तिच्या पुढं। ज्या दिवशी एक सासू एका सुने पुढं पुरणपोळीचं सजवलेलं ताट नेऊन ठेवील, मी शपथ घेऊन सांगतो तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेल आणि आईला सांगेल, आई अशी सासू देवानं माझ्या पदरी दिली का असं वाटतं ही माझी दुसरी आई आहे। एवढं ज्या दिवशी तुमची सून तुम्हाला म्हणेल त्या दिवशी तुम्हाला कोणत्या वारी करण्याची गरज नाही, तर कोणता देवदेवही करण्याची गरज नाही। जगन्यंता परमात्मा त्याच्या चरणाजवळ जागा द्यायला तुमची वाट बघेल। बाई ज्या वेळेला देईल तेवढ्याला तिला माझ्या चरणाजवळ द्यायचं, इतकं पवित्र जीवन या माऊलीचं आहे। करा ना, अडचण काय आपल्या वागण्यात बदल। सोनेला सुद्धा थोडस मी बोलून गेलो, सहन करण्याची वृत्ती ठेवा। नांदणारीला कारण सांगावी लागत नाही, आणि जिला नांदायचं नसतं तिच्याजवळ कारणांच्या डायऱ्या भरलेल्या आहेत। नांदणारी बाई कारण सांगत नाही, जिला नांदायचं ना, जिला संसार करायचा ना, एका पातळावर, अरे एका पातळावर प्रपंच धाटला महिलांनी, एका एका पातळावर इज्जतदार स्त्रिया, भावाचं बापाचं नाव काढलं। आश्चर्य या महाराष्ट्राचं, करोडपती होता बाप, लंकीची पार्वती असेल त्या घरात पडली बाई, पण बापाचं आडनाव सांभाळलं।
गरीबाच्या घरात पडली, पण बिचारीने कष्ट करून प्रपंच उभा केला. भावाच्या सहकार्याची अपेक्षा केली नाही, उभं केलं. भावानं केलेलं सहकार्य असेल नसेल कदाचित तो स्वतंत्र मुद्दा आहे, पण इज्जत सांभाळली. आज त्या सगळ्या गोष्टी मनाचा प्रवाह जर आवडला, कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक महिलेने पुरुषाने आपण दिवसातून किती वाक्य बोलतो आणि किती कामाचं बोलतो याचा जरी अभ्यास केला तरी पहिलं चरण तुकोबारांचं आपल्या आयुष्यात उतरवतो. नाही वाट काय वाटप करता हो हलकट प्रपंचात यवाचीची. रिकाम बोलत बसायचं कोणाशी? हे मोबाईल नावाचं साधन काम नसलं तुम्हाला मारवाडी समाजाच्या माणसाचा कधीच फोन येणार नाही, तुम्हाला ब्राह्मण समाजाच्या माणसाचा कधीच रिकाम बोलायला फोन येणार नाही. मला नाही येत, तुम्हाला येतो का माहिती नाही, येत नाही. ड्युटी इज ब्युटी, वेळेला प्राधान्य देणारी माणसं आहे ती. फावल्या वेळेमध्ये हातात पुस्तकं चालत बसणारी माणसं आहे ती. रिकाम्या वेळेत पोरगा हातात मोबाईल घेऊन बसलेला असला आणि एखाद्या दिवशी बापानं हातातलं एखादी कादंबरी, एखादं पुस्तक, एखादी चांगली नोट्स जर हातातला मोबाईल अलगद पोराच्या उचलला आणि हातात पुस्तक दिलं तर बापाच्या दिलेल्या पुस्तकाला पोरगा आयुष्यभर जोपासेल की माझ्या बापानं माझ्या हातातला मोबाईल बाजूला केला, आता पुस्तकाकडे लक्ष दिलं पाहिजे. पण इथं बापाच्या हातातला मोबाईल खाली ठेवला जात नाही, तो पोराच्या हातात पुस्तक देईल कधी. 3 तास बँडच्या तालावर नाचणारं मारवाडी समाजाचं पोरग दाखवा, तुम्ही म्हणाल ते हरायला तयार नाही. मोठ्या माणसाने जर छोटं काम केलं तर त्याचा उपहास होतो, त्याची निर्वत्सना होते, त्याची विवंचना होते. इतका मोठा माणूस आणि छोटं काम केलं. मोठ्याने मोठं काम केलं तर चर्चा नाही, मोठ्याने छोटं काम केलं तर उपहास, निंदा. पण एखाद्या छोट्या माणसाने जर मोठं काम केलं तर इतिहासाचं सुवर्ण पान त्या माणसाचं नाव त्या पानावर कोरल्याशिवाय राहत नाही. असं छोट्या माणसाने केलेलं मोठं काम आहे. जे इतके सुंदर शेतकरी बाळासाहेब की त्यांच्या शेतीबद्दलचं त्यांचं प्रेम, त्यांच्या कुटुंबावरचं त्यांचं प्रेम आणि त्यांनी वेचलेले कष्ट अत्यंत वाखाणण्याजोगे. आनंद या गोष्टीचा आहे की बाळासाहेबांच्या स्वभावातला गुण राहुल या नावाच्या मुलाकडे, त्यांच्या सुपुत्राकडे दिसतोय. हे घरातली माणसं सांगतील यात नवल नाही, बाहेरच्या माणसांनी त्याची कबुली द्यावी. हा बाळासाहेबांच्या जीवनाचा उत्तम दाखला आहे, उत्तम पुरावा आहे. त्यामुळं आनंद आहे की बाळासाहेबांसारख्या एका पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरणाला येण्याचं माझ्याकडे भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर विठ्ठलाने आशीर्वाद दिलेलं असं एक कुटुंब होतं, ते आहे. आणि ते म्हणजे बाळासाहेब राहण्यांचा परिवार. आणि ह्या परिवारातील भावांचं प्रेम, या परिवारातील भावजायांचं प्रेम, या परिवारातील आईचं प्रेम, हे खरं तर सगळ्यांचा अत्यंत आदराचा असणारा असा हा विषय. खरं तर सोपान काकांना आपल्या भावाबद्दल वाटणारं जे प्रेम आहे ते त्यांना जगासमोर सांगायचंय, परंतु ते प्रेम सांगत असताना कदाचित ते भावुक होतील आणि म्हणून त्यांनी मला आपल्या भावाबद्दल असणारं त्यांचं प्रेम व्यक्त करणारी त्यांच्या मनात जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. ए देवा स्वर्गाचे दरवाजे उघड, माझा राजा तुझ्या जवळ येत आहे. अखंड महाराष्ट्र संगमनेर गाजवून आज हा योद्धा आनंदाने निघून गेला आहे, आनंदात विलीन झालाय. हे देवा फुलाचे पायघडे सजव, इथे माझा राजा राजासारखा राहिला, तुझ्याकडे पण त्याला राजासारखं ठेव. देवा त्याने आम्हाला कधीच नाराज केलं नाही, तो तुला पण कधीच नाराज करणार नाही. अरे लाखो लोकांच्या आशीर्वाद सोबत घेऊन आज माझा राजा आम्हाला सोडून गेला. विश्वास बसत नाही, सगळं काही संपल्यासारखं वाटतंय. काय सांगू मी, माझ्या दादा विषयी शब्दच कमी पडतील. आज माझ्याकडे देवारा आहे, पण माझा देव कुठंतरी हरवलाय. अरे राजा नाही राहू शकत तुला सोडून. तू गेला, किती जीव लावला होतास, माणसांना जगायला शिकवलं, पण तू सोडून गेलास. तुझ्या माणसांना सोडून गेलास. सांगणारे दादा परत भेटशील ना, परत येशील ना. भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस लागे तुमची आस. कष्टाची शेती करत असताना, वडील नोकरीला असताना बाळासाहेबांनी
पहिली ते 10वी पर्यंत शिक्षण, सुरुवातीला पहिली ते 4थीचं शिक्षण आपल्या रहाणे आखाडा शाळा आणि नंतर 5वी ते 10वीचं शिक्षण सह्याद्री विद्यालय या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलं. मी अगदी लहानपणापासून म्हणजे पहिलीपासून तर 10वी पर्यंत बाळासाहेब उर्फ बाळू याचा वर्गमित्र. शालेय जीवन असो, राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत आमचं कुटुंब असो, या प्रत्येक सुखदुःखामध्ये बाळू आमचा सातत्यानं साथीदार राहून गेलेला आहे. सुरुवातीची बाळासाहेबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची अशी होती. आमच्या सुमन मामी यांच्या जीवनामध्ये एक आघात झाला. निवृत्ती मामांचं जाणं झालं, निवृत्ती मामा निघून गेले आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाळाने अत्यंत कष्टातून बाळूनं ही शेती पुरवण्याचं काम आदरणीय मधू मामा यांचे जे मामा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचं काम केलं. एक लहानपणीचा डॉक्टर साहेब महाराज एक प्रसंग आठवतो की आमची शाळेची सहल शिवनेरीला जाणार होती. सहलीची फी होती फक्त 10 रुपये, परंतु 10 रुपये सुद्धा आमच्या दोघांकडे देण्याची परिस्थिती नव्हती. आणि मग बाळासाहेबांना सहलीला पाठवावं म्हणून आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी सुमन मामीकडे आलो. सुमन मामीला विनंती केली आणि मामीने आमची विनंती ऐकली. इतकी गरिबीची परिस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेबांची होती, परंतु एखादा माणूस प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं आपलं जीवन यशस्वी करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण बाळासाहेबांच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे. अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट करून या बाळासाहेबांनी खूप सुंदर शेती या ठिकाणी केली. यानंतर त्यांनी पिंपळा या ठिकाणी नवीन शेती घेतल्यानंतर तेथे सुद्धा संगमनेर तालुक्यामधील सर्वात यशस्वी शेती, एक अत्यंत चांगली शेती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेती, वेगवेगळे प्रयोग करत बाळासाहेबांनी संपूर्ण परिवाराच्या, त्याचा भाऊ सोपान असेल, मामी असतील, जिजा असेल, सर्वजण, स्वाती असेल, या सर्वांना बरोबर घेऊन कुटुंबाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचे पिताश्री हे नगरपालिकेत होते. आणि आपल्याला माहिती की मागच्या पिढीमध्ये शेतकऱ्यांची तर म्हणजे चुकीची जमीन या सगळ्या गोष्टींवर मात करून त्यांनी जे एक अत्यंत भव्य दिव्य असं एक स्वतःचं वैभव निर्माण केलं. शेती त्याबद्दल सांगितले की अतिशय उत्कृष्ट शेती केली. असं एक उमदं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेलं आहे. नमलाजी आरगडे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा आजार त्या अर्थाने थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे तो इतका बळावला की तो शेवटी आपल्याला यश मिळू शकलं नाही. आणि त्यामुळे अत्यंत अनपेक्षितरित्या बाळासाहेब हे आपल्याला सोडून गेले आहे. आज त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या मातोश्री सुमनबाई, तसेच त्यांच्या पत्नी जिजाबाई, त्यांचे बंधू सोपानराव, त्यांचे चिरंजीव राहुल हे अत्यंत दुःखी आहेत. सर्व परिवारच दुःखी आहे. त्यांचा आपतेष्ट मित्र परिवारही खूप दुःखी आहे. 1 वर्ष झालं तरी सुद्धा ते दुःख आपण विसरलं, ते कधी आयुष्यावर विसरू शकत नाही. असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व होतं. आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी वस्त्रसार्थाचा आयोजित करण्यात आला आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते विशाल महाराज फुले हे देखील थेट मुक्ताईनगरहून आले. त्यांनी सांगितलं ते खरं आहे की हा मुक्ताईनगर म्हणजे थेट मध्य प्रदेशचीच बॉर्डर येते मित्रांनो. हा मतदारसंघ जो आहे पदवीधर, तिथे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की 4 निवडणुका झाल्या, पण या सगळ्या परिसराने खूप प्रेम त्या ठिकाणी दिलेलं. ही काही इथं सांगण्याची गोष्ट नाही, परंतु महाराजांच्या निमित्ताने मी सांगतो की मुक्ताईनगर देवस्थान जे आहे, संत माऊलीच्या भगिनी संत मुक्ताबाई यांचं तिथे फार मोठं तीर्थस्थान आहे, मोठं मंदिर आहे. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे सर्व युडी पाटील सर असतील, रवींद्र राणा असतील, विनोदजी कराळ असतील, सर्व मंडळी तिथे आपल्यावर खूप प्रेम करतात. आणि अशा पवित्र ठिकाणून महाराज तारेंना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक तरुण आणि अतिशय चांगले कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती झालेली आहे. त्यांचे अनेक कीर्तनाचे कार्यक्रमही मला अटेंड करता आलेले आहेत. तर ते आज तिथे त्यांनी आपल्याला जीवनाविषयीचं तत्वज्ञान जे सांगितलेलं आहे, बाळासाहेबांना आपण कधीही विसरू शकत नाही. तो राहुलच्या रूपाने आता बाळासाहेबांचं कर्तृत्व पुढे नेणं आणि त्यांच्या परिवारावर आपण सर्वांनी प्रेमाची साखर घालणं, हीच मला असं वाटतं की त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या प्रसंगी आई गंगा भागीरथी सुमनबाई निवृत्ती रहाणे, पत्नी गंगा भागीरथी जिजाबाई बाळासाहेब रहाणे, भाऊ सोपान निवृत्ती रहाणे, मुलगा राहुल बाळासाहेब रहाणे, सून स्नेहल राहुल रहाणे, मुलगी पूजा राहुल डेरे, जावई राहुल भाऊसाहेब डेरे, पुतण्या सार्थक सोपान रहाणे, शंकर विष्णू रहाणे, बाबूराव विष्णू रहाणे, ज्ञानेश्वर भाऊराव रहाणे, अशोक भाऊराव रहाणे, संतोष तुकाराम रहाणे, योगेश रामदास रहाणे, रजनीकांत राजेंद्र रहाणे, स्वाती सोपान रहाणे, गंगा भागीरथी शकुंतला तुकाराम जाधव, अनिता मच्छिंद्र सातपुते, मच्छिंद्र वेणुनाथ सातपुते,
रामदास रामचंद्र रहाणे, मच्छिंद्र रामचंद्र रहाणे, साक्षी सोपान रहाणे, सागर पुंडलिक रहाणे, विजय ज्ञानेश्वर रहाणे, अनुप जयंत रहाणे, नितीन मच्छिंद्र रहाणे, सचिन अरगडे तसेच समस्त रहाणे परिवार, आप्तेष्ट आणि तालुक्यातील मित्र परिवाराची उपस्थिती होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.